मी संजय बी चोरडिया, फाउंडर प्रेसिडेंट अँड चेअरमन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स. आज आपल्याकडे जॉईंट सी पी साहेब शशिकांत महावरकर आणि नायडू साहेब यांनी आज आपल्या नवीन सायबर नॅशनल रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने सूर्यदत्ता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी 2000 साली कोविडच्या पिरियडमध्ये सुरू केलेली ही पुणे विद्यापीठाशी संलग्नित पहिली संस्था आहे. सायबर फॉर ऑल हे आमचं मिशन आहे. आत्ता जे काय गुलशन प्राईम जे आपले प्राईम मिनिस्टर्सचे ॲडवायझर होते, सर्टिन वगैरे त्यांनी फोन केलं, बॉर्डर सिक्युरिटी करता प्रयत्न केले. नंतर त्यांच्या जागी संजय बहेलजी आले सर्टिन या बॉडीमध्ये. तर ह्यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो. त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतलं. ते आपल्या ॲडव्हायझरी बोर्डावर देखील आहेत गुलशन रायजी. आणि आज नायडूजींनी आपल्याकडे जे काही सेंटर ऑफ एक्सलन्स रिसर्च सेंटर जे सुरू केलेलं आहे, तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये आज सायबर क्राईम हे एवढं मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे प्रत्येकाला त्याची कल्पना आहे. एवढी कल्पना असून देखील चांगले सुशिक्षित लोक, पैसेवाली लोक किंवा नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीचे लोक देखील म्हणजे अगदी लहान मुलापासून ते सिनियर सिटिझन्सपर्यंत त्याच्या आहारी जातात. अशा प्रकारचे आमिष त्यांना दाखवले जातात. त्याचं मूळ कारण म्हणजे आपण त्याच्याबद्दल जेवढी काळजी घ्यायला पाहिजे, जेवढं दक्षता घेतली पाहिजे तेवढं आपण घेत नाही. आपण बऱ्याचशा आपल्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असतो. आपल्या अकाउंट्सची माहिती कधी डायरेक्टली इनडायरेक्टली बँकेमार्फत आपल्याकडे येत असते. ते हॅक करू शकत असतात. आणि असे काही नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत. तुमचा फोन काही मिनटाकरता जरी कोणाच्या हातात दिला तरी ते अशा पद्धतीने एखादा नंबर किंवा सॉफ्टवेअर तुमच्या ह्याच्यात टाकू शकतात, जेणेकरून तुमचा फोन पूर्ण क्लोन होऊ शकतो आणि तुमची सर्व माहिती त्यांच्याकडे जात असते. आणि हे सायबर क्रिमिनल्स जे बसलेले असतात ते दररोज नवीन संशोधन करत असतात. मला असं वाटतं जगात जेवढे सायबर क्राईम चालू असतील त्याच्या 10% देखील त्याचा वापर आत्तापर्यंत इथे भारतामध्ये सुरू झालेला नसेल किंवा जगामध्ये काही ठिकाणी सुरू झालेलं नसेल. तर प्रत्येक व्यक्तीची काय कॅपॅसिटी आहे, त्यांचं नॉलेज किती आहे, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, याच्यावरती बरंच रिसर्च इनडायरेक्टली गुगलच्या किंवा बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत असतं. त्यांना माहिती असतं की कोण किती नॉलेजेबल आहे, कोण नाही आहे, कोण आहारी जाऊ शकतं, त्यांची लाईफस्टाईल काय आहे, कोण आपले फोटो अपलोड करतो की मी आज अमेरिकेत आहे, आज घरी कोण नाही आहे, आम्ही बाहेर चाललो आहे, आम्ही हॉटेलिंगला चाललो आहे. तर या सर्व याचा अभ्यास करून बरोबर तेच क्रिमिनल्स त्यांची माइंडसेट त्यांनी समजून घेतलेली आहे. त्याचा आपण जे म्हणतो की सायकोलॉजीचा एखादा अभ्यास करून जे एक नॉलेज मिळतं, आपलं नॉलेज चांगल्या कामाकरता आणि वेगळ्या कामाकरता देखील आम्ही वापरू शकतो. तर त्यांचं नॉलेज ते फक्त ह्याच कामाकरता वापरतात आहे की हाऊ वी कॅन एक्स्ट्रॅक्ट मॅक्झिमम मनी ऑर डू मोर सायबर क्राईम फ्रॉम डिफरंट स्ट्रॅट ऑफ द सोसायटी. आणि म्हणून सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. त्यातीलच एक म्हणजे आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर न लागणे अथवा या निकालाचा प्रक्रियेला विलंब होणे. अध्यक्ष महोदय, मी आज एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा मांडत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीतील ढिलाई आणि त्याच्या हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांवर होणारा अन्यायकारक परिणाम. जानेवारी 2023 MPSCद्वारे गट क अंतर्गत लिपिक व टंकलेखक पदासाठी जवळपास 7007 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली. ह्या परीक्षेची अंतिम यादी म्हणजे जुलै 2025 पर्यंत जाहीर झालेली नव्हती. या परीक्षेचा क्रम: पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 घेण्यात आली. मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 घेतली. मुख्य परीक्षेचा निकाल 16 मे 2024 लागला. कौशल्य तपासणी जुलै 2024 झाली. कौशल्य तपासणी निकाल 30 सप्टेंबर 2024 लागला. जनरल मेरिट लिस्ट 11 फेब्रुवारी 2025 लागली. प्राधान्यक्रम निवड 24 फेब्रुवारी 2025 झाला. प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट 16 एप्रिल 2025 लागली. पण अंतिम निकाल हा अजून सुद्धा प्रलंबित आहे. पूर्व परीक्षा चालू झाली 30 एप्रिल 2023.
जुलै 2025 पर्यंत अजून त्याचा निकाल नाही. हे आपण सर्वांनी पाहिले आहे की न्यायालयानेच हस्तक्षेप करून निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती. ते 8 जुलैपर्यंत निकाल लावू नये. परंतु आज 9 जुलै 2025 रोजी न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की निकाल जाहीर करण्यात आता कोणतीही अडचण नाही. त्यामुळे पुढील 2 दिवसात निकाल लागण्याची अपेक्षा आहे. पण ह्या सगळ्यात एक मूलभूत प्रश्न आहे, एमपीएससी कोणाला उत्तरदायी आहे का नाही. एक जानेवारी 2025 पासून मोबाईल टॉवरवर मिळकत कर लागू नाही. त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही करायची असेल तर कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था अगर इतर संस्थांना प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान यांची परवानगी नगर विकास विभागाच्या मार्फत घ्यावी लागणार अशा प्रकारचे अधिसूचना महाराष्ट्र सरकारने दिली आहे. पुणे शहराचा विचार केला तर साधारणतः 2860 हे मोबाईल टॉवर आहेत. त्यातले 1880 हे बेकायदेशीर आहेत. बेकायदेशीर टॉवरवर कारवाई करू नका असं जर म्हणणं असेल तर माझं आयुक्तांच्याकडे मागणी आहे की ह्या संदर्भामध्ये एक धोरण राज्य सरकारने ठरवलं पाहिजे आणि मिळकत कर 1 जानेवारी 2025 पासून घेऊ नका असं सांगितलंय. यापूर्वी घेऊ नका असं नाही. यापूर्वीची करबाकी कोर्टामध्ये आहे आणि कोर्टामधनं तातडीने आदेश आणून ही कारवाई करावी अशी आमची आयुक्तांच्याकडे मागणी आहे. आणि या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्र्यांना भेटणार आहोत. राज्य सरकारला जसा निधीची आवश्यकता आहे तशी महानगरपालिकेला आहे. 4500 कोटी रुपयाची थकबाकी आहे. त्याचा दंड, व्याज सगळं शास्ती सर्वसामान्य माणसाला जो त्रास होतो, जो न्याय द्यायला पाहिजे त्याच पद्धतीने यांना द्यायला पाहिजे. कारण जर तुमचा 1 दिवसाचा मोबाईलचं बिल चुकलं तर लगेच कट करून टाकतात. जेवढं तुम्ही रिचार्ज करता त्याच्यापेक्षा 1 पैसा देखील ते वापरू देत नाही आणि स्वतः मात्र 4500 कोटी रुपये बुडवतात. यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी. लोकांच्या जीवाशी घायचं का काहीतरी झालं म्हणजे तुम्हाला बघता येत नाही का? बोला. मामीला फोन लाव ना तू. मामीला फोन लाव. सॉरी. अहो खाल्लं गेलं असतं अख्खी काच खाल्लेली अख्खं फाटत जातं आतमध्ये. चेष्टा नाहीये. ही काच हे ब्रेड मध्ये बंद मस्त. आम्ही शेवट रोडवरनं आले. शेवट रोडला पण बंद हे आहे गुडलं कॅफे. आम्ही इथं काय येतो? एवढ्या लांबून इथं काय येतो आम्ही खायला? जीवाशी काय काच गेली असते ना, काच फाटत जाते, राहत नाही काच.